सर्व क्रिकेट रसिकांचं या खेळानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय भैरव चषक. माननीय असे किरणजी सामंत साहेब, आमदार राजापूर मतदारसंघ, माननीय असे उदयजी सामंत साहेब, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, आणि त्याचबरोबर आयोजक श्री दिनुशेठ सावंत, सन्मान्य श्री विजय केळेकर, सन्मान्य श्री राकेश बाबा म्हणजेच आपले बाबा नागवेकर, सन्मान्य श्री बंटी कीर आणि श्री प्रीतम उर्फ मुन्ना गोसाळे यांच्या आयोजनामध्ये सुरू होणारा आजच्या रजला पहिला सामना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. साईबाबा कचरे विरुद्ध रोहन 11 खालचाळी यांच्यामध्ये होणारा सामना. आणि या सामन्याची नाणेफेक गिरीजी कोचरेकर यांच्या शुभ हस्ते इथे केली जाईल. जय भैरी मुरुगवाडा संघाकडून मंदार जोशी, तर साईबाबा कचरे संघाकडून संघनायक निलेश जुबेकर आपल्यासोबत जोडले गेलेत. पहिला सामना आजच्या रजला आणि पहिला सामन्यातील हा टॉसचा बॉस कोण ठरतो ते पाहायचे. यस, साईबाबा कचरे कॉलटेल, आणि टॉसचा बॉस ठरतो तो साईबाबा कचरे. प्रथम गोलंदाजी करण्याचा इथे निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे आम्ही. पाहू, समोरच्या टीमला कमीत कमी स्कोअर थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि आतापर्यंत या मैदानावरती राहिला जो संघ टॉस जिंकत आलाय तो क्षेत्ररक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळाला, जेणेकरून धावांचा पाठलाग करण्याचा इरादा आहे. आणि आतापर्यंत जो इतिहास राहिला त्याच इतिहासाला अनुसरून तुम्ही पुन्हा एकदा तोच डिसिजन घेताय का? हो, त्याच मॅच बघून तसंच डिसिजन आम्ही पण त्याचप्रमाणे घेतो आहे. यस, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. सुरू होणारा पहिला सामना मंदार, आपण टॉस तर गमावलं आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा इथे निर्णय दिला आहे. परंतु पहिल्या काही 4 सामन्यांचं आपण गेले 3 दिवस जर पाहिलं तर जो संघ टॉस हरत आलाय किंवा प्रथम फलंदाजी करत आलाय त्याला पहिला सामना गमवावा लागलाय. परंतु तुम्ही या इतिहासामध्ये काही बदल करताय का? तर बघूया, आज आमची जर बॅटिंग व्यवस्थित झाली, कारण आज आम्ही आता जे आलेले आहेत आमच्यात आयकॉन, ते पण पहिलीच मॅच खेळणार आहेत. त्यांच्या बॅटिंगवरने आमचे जे लोकल आहेत त्यांना अनुभव आहे इथे खेळण्याचा. परत प्रथमेश पवार ह्याला पण अनुभव आहे इथे खेळण्याचा, किंवा आपला दत्तू आहे, हे खेळून गेलेले आहेत. तर त्यांनी आता जर बॅटिंग केली, आपला एक कॅपेबल स्कोअर झाला, तर त्यांना त्या स्कोअरमध्ये रोखण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार. यस, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. आपल्यासोबत आज प्रथमेश पवार म्हणजे सर्वांचा लाडका यावेळी इथे जोडला जाणार. त्यामुळे एक धमासान युद्ध आपल्याला बॅट आणि बॉलमधलं पाहायला मिळेल. तर वरूया आपण क्रीडांगणाच्या दिशेने, आणि इथे प्रथम क्षेत्ररक्षण करता दिसणार जो साईबाबा कचरे संघ, आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी रोहन 11 खालचाळी संघ इथे सज्ज होईल. वळूया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. रजनीमध्ये दत्तप्रसादी गुढेवटार संघ, आणि कालच्या रजनीमध्ये आपण राम जानकी गावखडी संघ सेमीफायनलमध्ये एंटर झाला आहे. परंतु आजची 4थी रात्र आहे आणि या 4थ्या रात्रीमध्ये 4था सेमीफायनलिस्ट संघ कोणता असेल ही ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजच्या रजनीमध्ये एकूण 4 संघ खेळताना ते दिसतील. रोहन 11 खालचाळी, साईबाबा कचरे, त्यानंतर 3रा संघ असेल तो भक्तनिवास गणपतीपुळे, आणि 4था संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल केदारनाथ गोवळकोट संघ. बेस्ट ऑफ 4 टीम्स आज एकमेकांविरुद्ध भिडताना पाहायला मिळणार आहेत. परंतु कोणता संघ सेमीफायनलिस्ट इथे बनेल या आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळेल. उद्याची रजनी सुपर डुपर हिट रजनी असेल, कारण जय भैरव चषक महामुकाबला उद्याच्या रजनीमध्ये पाहायला मिळेल. उद्याच्या रजनीमध्ये 2 सेमीफायनल आणि 1 महामुकाबला, अंतिम सामना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो संघ विजेता ठरेल त्याला रोख रक्कम 2 लाख रुपये, जो संघ उपविजेता ठरेल त्याला रोख रक्कम 1 लाख रुपये. उद्याची
रजनी ही तमाम रत्नागिरीकरांसाठी एक क्रिकेटची मेजवानी देणारी ठरणार आहे, कारण बेस्ट ऑफ प्लेयर्स या प्रत्येक टीममध्ये खेळताना दिसत आहेत. मुंबईचे स्टारकास्ट खेळाडू, कोल्हापूरचे स्टारकास्ट खेळाडू आणि त्याचबरोबर सिंधुदुर्गचे स्टारकास्ट खेळाडू, आयकॉन प्लेयर प्रत्येक टीमसोबत जोडले गेलेले पाहायला मिळाले. तर त्यामुळे क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण इथे थरार अनुभवत आलो आहे. कालच्या रजनीमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत गेलेले सामने लोकल बॉयजने केली अतिशय अप्रतिम कामगिरी आणि त्या कामगिरीच्या जोरावरती वारंवार बदलले गेलेले सामन्यांचे निकाल आपण पाहिलेत. त्यामुळे आजच्या रजनीमध्ये ही सुपर डुपर हिट सामने इथे पाहायला मिळणार, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. कारण या सामन्यामध्ये आपल्याला चिपळूण, मुंबई, त्याचबरोबर कोल्हापूर, सिंधुदुर्गचे खेळाडू इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सुरू होणारा पहिला सामना रोहन 11 खालचाळी विरुद्ध साईबाबा कचरे. नगरीमध्ये या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेले आमचे मित्र सन्माननीय अमोलजी पाटील साहेब, आपल्याला विनंती केली जाते आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. अमोलजी पाटील साहेब, आपल्या या क्रीडा नगरीमध्ये कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेले आमचे मित्र, क्रीडाप्रेमी असं व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व सन्माननीय अमोलजी पाटील एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांची उपस्थिती इथे आपल्याला लाभलेली पाहायला मिळते. मी विनंती करतोय अमोलजी पाटील साहेब, आपण मंचावरती येण्याची कृपा करा. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. दादा, ज्येष्ठांच्या पाठीमागे कोणीही बसायचं नाही आहे. जय बेरी का पहिला सामना रोहन 11 कालचाळी विरुद्ध साईबाबा 11 कचरे. सलामीची जोडी इथे आपण पाहतोय. टॉस जिंकला गेले साईबाबा कचरे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि गेले 3 रात्री इथे आपण पाहतोय जो संघ पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकलाय तो क्षेत्ररक्षण स्वीकारताना इथे दिसलाय, कारण क्रीडांगणाचा अंदाज घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि स्वतः कर्णधाराने इथे
तसं मत व्यक्त केले. कारण पहिला सामना खेळत असताना क्रीडांगण कशा पद्धतीने मूव्ह करते, कशा पद्धतीने हरकत घेते हे पाहणं आवश्यक असतं आणि त्यासाठी डिफेन्सिव्ह असा घेतला गेलेला त्यांच्या माध्यमातून निर्णय आपल्याला पाहायला मिळाले. साईबाबा 11 कचरे टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले आणि रोहन 11 कालच्या संघाला इथे मात्र सलामीला धडलं गेले ते सावर्डाचा सिक्सर किंग सिनियर खेळाडू प्रथमेश पवार, जो करेल गोलंदाजावरती वारावरती वार असा प्रथमेश पवार स्ट्रायकिंग एंडला म्हणजे सर्वांचा नाना. तर त्याच्या सोबत असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला मितेश बिर्जे, लोकल बॉय, मितवा म्हणून सुपरिचित असणारा हा लोकल बॉय मितेश बिर्जे नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि बॉलिंग मार्कवरती ओमकार तारमळे मॅन फ्रॉम मुंबईचा सितारा. पहिलाच बॉल नानाने ऑन मिड विकेटच्या दिशेने टोलवला. क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉल फील्ड करतोय, फेकी करेल आणि घेतली गेलेली पहिली रन नानाच्या बॅटमधनं पाहायला मिळते. नाना जितका वेळ मैदानाच्या आतमध्ये राहील आपल्याला वार करताना पाहायला मिळेल, कारण नावच आहे प्रथमेश पवार. गोलंदाजांवरती होतो स्वार आणि मैदानावरती ठोकतो चौकार आणि षटकार. ही ओळख राहिली आहे सावर्ड्याच्या या धुरंधर खेळाडूची. यावेळी मितवा स्ट्रायकिंग एंडला, रॅपिड क्लीन बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. उंचीचा पुरेपूर घेतला गेलेला फायदा आणि परफेक्ट ब्लॉक होलला टार्गेट करणे, टो क्रॅकिंग डिलिव्हरी, यष्ट उद्ध्वस्त होत आहेत आणि इथे पहिला धक्का बसतोय रोहन 11 खालच्या संघाला. मितेश बिर्जे मितवा डगआउटच्या दिशेने. मध्ये दाखल होईल आणखीन एक रत्नागिरीतील आक्रमक असा खेळाडू सूरज वागदरे मैदानामध्ये प्रवेश करतोय. कारण मितवा इथे पहिल्याच बॉलमध्ये क्लीन बोल्ड झालाय. काय तो वेग पाहायला मिळाला, काय ती अचूकता पाहायला मिळाली आणि शानदार डिलिव्हरी ती पाहायला मिळते आणि त्याचमुळे यष्टा कम्प्लिटली उद्ध्वस्त केल्या गेल्या. यशस्वी सुरुवात इथे म्हणावी लागेल ओमकार तारमाळे याची. मुंबईचा हा सितारा, चांगली उंची लभले आणि तेवढीच भन्नाट गती आहे याच्याकडे. काय वेगवान चेंडू इथे फेकला गेला, अचूकता दाखवली, ब्लॉक होलला टार्गेट करणारी डिलिव्हरी आणि मितवा मात्र इथे गोल्डन डकचा शिकार ठरलेला पाहायला मिळालाय. रायटम ओव्हर द विकेट पॉवर प्लेचा पुढचा चेंडू यावेळी आखूड टप्पा होता. खूपच वेगवान फेकला गेलेला बॉल. सूरज पात्र बॉलकडे पाहत राहिलाय. यष्टीरक्षक गॅदर करतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली पाहायला मिळाली. सिमेंट कॉन्क्रीटचं हे विकेट आहे आणि त्यामुळे जेवढा वेगवान चेंडू इथे फेकला जर आदळला जाईल तेवढाच डबल वेगाने आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. आणि यावेळी चांगला बाउन्स या बॉलला मिळालेला पाहायला मिळालाय. ही खासियत राहिली मुंबईच्या प्रत्येक खेळाडूची. यानंतर यावेळी गती कमी होती परंतु सूरजने यावेळी आपला स्किल इथे दाखवून दिले. येऊ दिला बॉल जवळ, बॉडी जवळ आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केलाय. फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल आणि एक रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 2 अंकावरती. ओमकार तारमाळे खूप वेगवान इथे गोलंदाजी करतोय. चांगले बाउन्स त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालेत. तिसऱ्या अंपायरची मदत इथे घेतली जाते. नाना नॉन स्ट्राईक इनला पंचांची थोडीशी बातचीत त्यांच्या माध्यमातून चालले. दुसऱ्या बाजूला टीम मीटिंग होईल, कशी फिल्डिंग इथे घेतली जाईल. परंतु इथे चर्चा होईल साईबाबा कचरे 11 संघासोबत जोडला गेलेला मुंबईचा सितारा ओमकार तारमाळे याच्या माध्यमातून फेकली झालेली अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर पास सुरुवात इथे म्हणावी लागेल साईबाबा कचरे संघाच्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. साईबाबा कचरे या संघासोबत सुहास पवार, बबल नाईक, रोहित बालेकर, ओमकार तारमाळे हे 4 खेळाडू पाहायला मिळतात आयकॉन म्हणून. यातील 3 खेळाडू ओमकार तारमाळे, सुहास पवार आणि रोहित बालेराव हे 3 खेळाडू मुंबईला बिलॉंग करतात.
तर सिंधुदुर्गचा धुरंधर खेळाडू बबल नाईक सध्या टचमध्ये अतिशय अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहत आलोय. तो बबल नाईक या बी साईबाबा 11 कचरे संघासोबत खेळताना दिसेल. परंतु इथे आमचं सर्वांचं लक्ष आहे तो सावर्डाचा सुपर डुपर हिट मास्टर ब्लास्टर नाना आणि इथे फेअर डिलिव्हरी आहे. बॉल काउंट केला जाईल. डिक्लेअर स्वरूपात मिळते ते 1 रन. धावसंख्या पोहोचते या 2 अंकावरती. 1 गडी गमावलाय रोहन 11 कालच्या संघाने. ओमकार फील्डवरती नजर देऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. सूरज वागदरे आहे. या आधीच्या चेंडूवरती त्याने आपले स्किल दाखवलंय. अप्पर कट खेळून दाखवलंय आणि सज्ज होतोय तो सूरज वागदरे. या मैदानाचा तगडा अनुभव आहे. या मैदानामध्ये अनेक कारनामे या खेळाडूने केले. इतिहास रचणाऱ्या इनिंग्स या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. परंतु या मुंबई विरुद्ध खेळत असताना रत्नागिरीचा हा खेळाडू कसा खेळतो पाहूया. यावेळी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकच रन इथे मिळेल. भिरकावून द्यायचं होतं ऑन साईडला परंतु वेगवान चेंडू होता स्टिकरवरती आदळला आणि यष्टांच्या पाठीमागे जातोय बॉल. डिक्लेअर झोनमध्ये ड्रॉप झालाय त्यामुळे 1 रन इथे मिळते. धावसंख्या पाहायला मिळते 3. पॉवर प्लेमध्ये पॉवर बाज गोलंदाजी मुंबईच्या या सिताऱ्याकडून. ओमकार खूप अंतर कापून मी इथे दाखल झालो आहे. मला माझा खेळ इथे प्रेझेंट करायचा आहे. ज्या विश्वासाने मला टीमला इथे एंटर केलं आहे तो विश्वास मला इथे सार्थकी ठरवायचा आहे. पुन्हा एकदा आखूड टप्पा परंतु गती लाजवाब व्हेरिएशन पाहायला मिळते ते टप्प्यामध्ये आणि त्याच दरम्यान निर्धाव चेंडूचे षटक क्रमांक समाप्त होते. ते यावेळी पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद 3. प्रथम फलंदाजी करत असताना रोहन 11 खालच्या आळी. बॉलिंग मार्कवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन साईबाबा 11 कचरे संघासोबत रोहित बालेराव मुंबईचा आणखी एक धुरंधर खेळाडू. 7 ते 8 पावलांचं घेतलं गेलेलं रन परंतु मजबूत देहष्टी एक चांगली उंची आणि उंचीचा पुरेपूर फायदा घेऊन वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज रोहित भालेराव. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन राईट मोर द विकेट समोर आहे तो नाना. प्रथमेश पवार स्ट्रायकिंग एंडला फेकला गेलेला पहिला बॉल ऑन साईडला खेळायचा होता. गुड लेंथवरून थोडासा आतमध्ये येताना पाहायला मिळालाय. बॅट बॉलचा कोणताही संपर्क इथे झाला नाही परंतु नाना जर शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर मात्र हल्ला चढवताना तो पाहायला मिळेल. आक्रमक खेळीसाठी ओळखला जाणारा नाना स्ट्रायकिंग एंडला असताना रोहितचा बॉल स्टेट खेळाय परंतु इथे निसटलाय. झेल निसटलाय. निसटलेला झेल बिघडवेल का खेळ कारण नानासारखा आक्रमक खेळाडूचा सोडला गेलेला झेल इथे पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला केली गेलेली फेकी यष्टांवरती आदळलेला बॉल त्यामुळे थर्ड एम्पायरकडे इथे दात मागितली जाते. प्रथमेश पवारची सुटली इथे कॅच खूप खतरनाक ठरू शकते कारण त्याला जीवदान देणं म्हणजे गोलंदाजासाठी धोक्याची घंटी ठरते. कारण आतापर्यंत जर याची खेळी पाहिली ज्यावेळी त्याला जीवदान मिळालंय ज्यावेळी त्याला संधी मिळाली ज्यावेळी त्याचा झेल सुटलाय त्यावेळी त्यानंतर त्याने मात्र तो थांबलेला पाहायला मिळाला नाही. आक्रमण चढवताना पाहायला मिळालंय आणि लगातार षटकार ठोकण्याची क्षमता सामर्थ्य ताकद नानामध्ये आहे आणि नानाची झेल सोडणं म्हणजे बिघडवून खेळ खेळणं आहे. तिसऱ्या अंपायरची मदत इथे घेतली गेली. एक विकेट एक बॉल एक रन खूप महत्त्वाचा कारण जय भैरव चषक 2025चे पर्व 2 लाख प्रथम पारितोषिक आणि आपला संघ पहिला सामना जिंकून विजयी सलामी कशी देईल या दृष्टिकोनातून दोन्ही संघ इथे प्रयत्न करताना इथे दिसत आहेत.
येस, नॉट आउट. फिल्डिंगचा नमुना अतिशय दर्जेदार इथे पाहायला मिळाला. फील्ड केल्यानंतर अचूकता दाखवली. नॉन स्ट्राईक इनला केला गेला थ्रो, यष्ट्यांचा वेध घेणारा थ्रो इथे पाहायला मिळाला. आणि गोलंदाजाने बॉल गॅदर केल्या यष्ट्यांवरती त्याने टच केलंय, परंतु सूरज सुखरूप मैदानामध्ये परतलेलं इथे आपण पाहिलंय. पुढील चेंडू रोहित बालेवराव फेकला पुढचा चेंडू आहे. थोडंसं स्टेपिंग जरूर पाहायला मिळालं, परंतु ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जातोय बॉल. पंचदंडित करतायत. येतो इथे वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे मिळेल. रोहित वरतीही दबाव बसणार आहे, कारण रोहितला माहिती आहे समोर आहे तो नाना बिग हिटर. आणि त्यानंतर यावी अकुट टप्पा इथे पाहायला मिळतोय. लेग साईडला डिक्लेअर झोनमध्ये जातोय बॉल. एक रन इथे मिळेल. एकाच धाव्यावरती समाधान. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. प्रयत्न चाललेत नानाचे, परंतु प्रॉपर टाइम मात्र बॉल करू शकत नाही तो नाना. त्यामुळे थोडासा निराशी जरूर पाहायला मिळेल, परंतु नाना शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे. यस 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 यस, शानदार डिलिव्हरी होती. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. डबल माइंडेड पाहायला मिळाला तो नाना. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल आहे. अंतिम क्षणी स्वतःला आवरलं, परंतु बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे आलेला निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती यावी 5 या अंकावरती. रोहित बालेराव अप्रतिम गोलंदाजी, परंतु त्यानंतर आलेला हा पॉवर बाज हिट आहे. इथे पाहायला मिळतो 6. पहिला 6 नानाच्या बॅटमधून सोडला गेलेला झेल आणि त्यानंतर मिळालेली संधी आणि संधीचा घेतलेला फायदा आणि इथे बिग हिट 6. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 11 या अंकावरती. आपण सुरुवातीलाच इथे सांगत होतो, ज्यावेळी झेल सुटला गेला नानाला संधी देणं म्हणजे त्यानंतर त्याची आक्रमक खेळी पाहणं आणि ते आक्रमण करायला नाना इथे सुरुवात करतोय. रोहितचा पुढचा चेंडू आहे. यावेळी ऑन साईडला खेळायचा इरादा होता. यष्ट्यांवरील बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावतोय. निर्धाव चेंडू षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना रोहन 11 खालच्या संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद. आपल्याच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 धाबा 5.5 ची सरासरी स्कोर कार्डवर तिथे आपल्याला पाहायला मिळते. अजूनही नाना मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एनला, परंतु स्ट्रायकिंग एनला लोकल बॉय सूरज वागदरे. रत्नागिरी तालुक्याचा क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि त्या टेनिस क्रिकेटमधील एक आक्रमक फलंदाज, परंतु इथे आक्रमक फलंदाजीची आवश्यकता आहे कारण 2 पॉवर प्लेची षटके इथे समापलेत. आता या क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 या सर्कलच्या बाहेर खेळाडू इथे घेतले गेलेत. डीपला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा कव्हर डीपला घेतला गेला. लॉंग ऑन लॉंग ऑफ इथे आपल्याला पाहायला मिळेल. डीप मिड विकेट कॉर्नरच्या दिशेने एक स्क्वेअर लेगला डीपला एक क्षेत्ररक्षक घेतले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे, जेणेकरून सूरजला रोखण्याचा इरादा असेल. आणि बॉलिंग मार्गवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन ओमकार तारमाळे. फील्डवरती नजर दिले ते ओमकार याने. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. सूरज इथे सज्ज होईल सामना करण्यासाठी. यावी परफेक्ट यॉर्क होता. फुल्लर लेंथला ठेवला गेलेला बॉल. जोरदार अपील आहे. अपील इथे जोरदार पाहायला मिळते आणि इथे आलेला हा डॉट बॉल. खूपच वेगवान गतीने फेकला गेलेला चेंडू होता. लाजवाब डिलिव्हरी ती पाहायला मिळते. शानदार गोलंदाजी आणि या मैदानावरती सिमेंटच्या या विकेटवरती आपलं गोलंदाजीचं इथे कौशल्य सादर करतो तो ओमकार तारमळे. पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे बॉल थोडासा पटकलाय. सूरज वागदरे यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतोय तो फटका. 1च रन इथे मिळेल. स्ट्राईकला येईल ती स्ट्राईक येईल यावी ती नानाकडे. नानाकडे जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं असेल, कारण तो एकदा का सेट झाला की सामन्याला सेट करण्याची क्षमता आहे त्याच्याकडे.
धावसंख्या आहे ती 12. डिफेन्सिव्ह अशा पद्धतीने चाललेले हे सामने इथे पाहायला मिळत आहेत. सावध अशी केली गेलेली सुरुवात, संत अशी केली गेलेली सुरुवात, आक्रमकता थोडीशी कमी इथे पाहायला मिळते. परंतु यानंतर फेकला जाणारा बॉलवरती कशा पद्धतीने प्रतिमेश अटॅक करेल. यस, यावेळी लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय. सॉफ्ट हँडी बॅटचा फेस ओपन केला, स्टेट येतोय. मिड ऑनच्या दिशेने बॉल फील्ड केला जाईल. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळाले. धावसंख्या पोहोचेल 13 या अंकावरती. एक षटकार नानाच्या बॅटमधून फक्त आपण पाहिलंय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी ओमकार तारमाळे याच्या माध्यमातून पाहिले. आणि रोहित भालेराव याही वेळी आखूड टप्पा होता. ऑन साईडला खेळण्याचा इरादा आहे. स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय आणि याही चेंडूवरती एकच धाव ते प्राप्त केली जाते. धावसंख्या 14 अंकावरती स्थिरावेल. आग ओखणारी अशी गोलंदाजी ते आपल्याला म्हणावी लागेल ओमकार तारमाळे याची. लेदर बॉल क्रिकेटचाही तगडा अनुभव आहे आणि त्या क्षेत्रामध्ये याची दर्जेदार गोलंदाजी राहिले, शानदार गोलंदाजी राहिले आणि त्यामुळे या मॅचमध्येही लाजवाब खेळाचं प्रदर्शन. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, भन्नाट गती, परंतु डिक्लेअर स्वरूपात मिळेल ती 1 रन. यष्टीरक्षक नाकाम ठरला. एवढा वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय आणि सरप्राईज डिलिव्हरी ठरते ते प्रथमेश पवारसाठी. जे वार इथे आपल्याला पाहायचे आहेत प्रथमेश पवारचे, ते मात्र इथे तो करताना असमर्थ पाहायला मिळालाय. कारण त्याला माहिती आहे, कारण जेवढा वेळ मी मैदानाच्या आतमध्ये राहीन, जे बेस्ट बॉलर आहेत त्यांच्या विरुद्ध बेस्ट अशी कामगिरी करायची आणि त्यानंतर एखादा गोलंदाज आपल्याला इथे मिळाला तर त्याच्यावरती आक्रमण करायचं. परंतु यावेळी संधी मिळते. वाट पाहत होता ती मिळाला. हा टप्प्यामध्ये बॉलची लावली वाट आणि बॉलला डबलले सीमारेषेच्या पलीकडे. शानदार प्रथमेश पवारचा ब्रँडेड षटकार. 3 चेंडू संयम दाखवला, परंतु इथे मात्र रडारमध्ये मिळाला आणि त्यानंतर भिरकावून दिला. स्क्वेअर लेग डीपच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे प्रथमेश पवारचा वार, षटकार. धावसंख्या पोहोचते ती यावेळी 21 रन 21 या अंकावरती. कधी कधी वाट लावण्यासाठी वाट पाहावी लागते. 3 चेंडू त्याने वाट पाहिली, परंतु शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र स्वार झाला. परफेक्ट मिडल केला आणि उचलून फेकला. तो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार लांब. 6 धावांसाठी खणखणीत दमदार प्रथमेश पवार ठोकतो इथे षटकार. धावसंख्या जम्प झाले 21 या अंकावरती पोहोचले. षटक क्रमांक 3 इथे समाप्त. 7च्या सरासरीने चाललेली ही धावगती. आजच्या रणजीतला सुरू असलेला पहिला सामना रोहन 11 कालच्यावाडी विरुद्ध साईबाबा 11 कचरे. टॉस जिंकला गेला. साईबाबा 11 कचरे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जो निर्णय घेतला तो योग्य ठरवला. तो ओमकार तारमाळे आणि रोहित भालेराव यांनी. पॉवर प्लेची फेकली गेली 2 षटकं आणि त्या षटकांमध्ये खर्च केलेल्या फक्त 11 धावा. परंतु त्यानंतरचं हे षटक इथे मात्र थोडंसं महागडं म्हणावं लागेल, कारण 10 धावा इथे खर्च केल्या त्या ओमकार याने. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज इथे दाखल होतोय स्वप्नील शिरदनकर. फेकला गेलेला पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय. एक चांगली रणनीती, कारण सूरज वागदरेला जर रोखायचं असेल तर फुल्लर लेंथ आणि वाईडलँड यॉर्क हे तंत्र आजमावलं जात असतं आणि तेच इथे आजमावण्याचा प्रयत्न यावेळी स्वप्नील शिरदनकर करतोय. कारण एकमेकांविरुद्ध लोकल मॅचेसमध्ये खेळताना आपल्याला हे वारंवार पाहायला मिळालेत. त्यामुळे एकमेकांची कमी आणि हमी जाणून असणारे हे 2 खेळाडू. त्यामुळे सूरज वागदरे कशा पद्धतीने खेळतो, कोणत्या चेंडूवरती कशा पद्धतीने फटके खेळतो याची पूर्ण माहिती यावेळी स्वप्नील शिरदनकरकडे आहे. त्यामुळे स्वप्नील शिरदनकर यावेळी ब्लॉक करण्याचा प्रयत्न करेल तर सूरज वागदरे याला. त्यावेळी आखूड टप्पा. पुन्हा एकदा चांगली दिशा, चांगली गती आणि आलेला हात. लगातार दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रथमेश थोडासा निराश आहे, पंचांकडे दाद मागतोय, परंतु या निर्णयावरती थोडीशी निराशा इथे पाहायला मिळते ती प्रथमेश पवार याच्या चेहऱ्यावरती. स्वप्नील शिरदनकर नेक्स्ट बॉल. कचरे गावचा हा सितारा यावेळी यॉर्क फेकण्याचा प्रयत्न बिग हिट केलाय. उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय बॉल. लॉंग ऑनचा खेळाडू बॉल खाली येतोय, पकडतोय कॅच. आणखीन एक मोहरा इथे गारद होईल. सूरज वागदरे विशेष मोठा कारनामा इथे करू शकला नाही, परंतु यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट पाहायला मिळालाय. बॅटची एज घेतली. उंच हवेमध्ये गेलेला बॉल
लॉंग ऑफचा खेळाडू यावी लॉंग ऑनच्या दिशेने येऊन चांगलं फील्ड करताना पाहायला मिळाला, झेल पकडताना पाहायला मिळालाय. त्यामुळे दुसरा धक्का इथे बसतोय तो रोहन 11 खालच्या अळी संघाला. सूरज वागदरे डगआउटच्या दिशेने. सामना केला आणि संघाच्या खात्यामध्ये फक्त 4 धावा जोडल्या त्या सूरज वागदरे याने. नाना आणि न्यू बॅटर यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो दत्तप्रसाद सावंत म्हणजे दत्तू सावंत. दत्तू आणि नाना यांच्यामध्ये थोडीशी झालेली बातचीत आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय तो दत्तू सावंत. आणि यशस्वी ठरलाय स्वप्नील शिरदनकर. कचरे टीमचा हुकमाचा एक बेस्ट बॉलर म्हणून रत्नागिरीमध्ये परिचित असणारा हा खेळाडू. जयगड क्षेत्रामध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याची ख्याती आहे, ओळख आहे. आणि त्याच्या माध्यमातून हाताळलं जाणार हे षटक. फेकला जाणारा हा बॉल यावी ऑफ स्टिकच्या खूप बाहेर राहतोय. पंचदंडित करतायत. एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल ती 1 रन. व्हाईट बॉल करार केला गेलाय. आतापर्यंत चुकता त्याने दाखवली होती परंतु यावेळी थोडासा बाहेर गेलाय. त्यावेळी पंचांनी इथे दंडित केलं. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात मिळाले. धावसंख्या 22 इथे पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय तो दत्तू. यावी फटका लाजवाब परंतु मिस टाइम आहे. बॉलला मिळाले उंची, लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉल खाली करत नाहीये चूक, पकडतोय झेल आणि इथे मात्र संपतोय तो यावी दत्तू सावंत याचा खेळ. बबल बॅटर यावी रोहन 11 खालच्या संघाकडून फलंदाज इथे दाखल झालाय. विकी मुंबईकर मुंबईहून दाखल झालेला मुंबईकर रत्नागिरीच्या या लोकल बॉय सोबत कसा खेळेल कारण यशस्वी ठरलाय. स्वप्नील शिरदनकर दत्तू सावंत याला डगआउटचा रस्ता दाखवला. तत्पूर्वी सूरज वागदरे यालाही आणि यावी स्वप्नील शिरदनकर मॅन फ्रॉम जयगड आणि लेफ्ट हँडेड फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो विकी मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल सामना करण्यासाठी तो इथे सज्ज होतोय. परफेक्ट यॉर्क होता. चॉप केलंय. थर्ड स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तिथे फील्ड करतोय. डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी आणि त्याला अनुसरून लगावलं गेलं क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळालं आणि कल्पकता यावेळी कर्णधार दाखवताना पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने स्वप्नील शिरदनकर बॉलची हरकत घेताना पाहायला मिळालं, हरकत करताना पाहायला मिळालं आणि त्याला अनुसरून लगावली गेलेली फील्ड इथे आपण पाहतोय. गली आणि थर्ड स्लिपच्या दिशेने उभा केला गेलेला हा क्षेत्ररक्षक. यावेळी लो फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क इथे झालाय का पाहावं लागेल परंतु लेग बाईटच्या स्वरूपात पायावरती आदळतोय बॉल. 1 रन इथे मिळेल आणि धावसंख्या पोहोचते यावेळी 23 अंकावरती. षटक क्रमांक समाप्त झाले. ते 4थं. अतिशय अप्रतिम पद्धतीने रोखलं गेलं. शानदार गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये रोखलं गेलं ते नानाला आणि त्यामुळे एक फायटिंग स्कोर उभा करण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कशी फलंदाजी या जोडीकडून होईल. एका बाजूला मुंबईचा सितारा असेल तो विकी मुंबईकर तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवारच्या बॅटमधनं 2 षटकार इथे आपण पाहिलेत. यानंतर होणारा सामना भक्त निवास गणपतीपुळे विरुद्ध केदारनाथ गोवळकोट. दोन्ही संघाचे संघनायक आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्या. फर्स्ट इनिंग नंतर आपण पुढच्या सामन्याचा टॉस इथे करणार आहोत.
भक्तनिवास गणपतीपुळे आणि केदारनाथ गोवळकोट दोन्ही संघाचे संघनायक आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्या. बारीक मार्कवरती पार्थ हळदणकर, जयगडला बिलॉंग करणारा आणखीन एक दर्जेदार गोलंदाज. लोकल क्रिकेट या गोलंदाजाने गाजवलंय आणि म्हणूनच त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली गेली. मिळालेल्या संधीचं सोनं करेल का, कारण स्वप्नील शिरदनकरने आपली गोलंदाजी ते पेश केले, यशस्वी ठरला. 2 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केले. एक आयकॉन खेळाडू डकआउटच्या दिशेने धाडलाय. सूरज वागतरे सारखा खेळाडूलाही त्याने रोखले. राईट हँड राऊंड विकेट फेक लागलेला पहिला बॉल आणि याच वेळी इथे आपल्याला विकी मुंबईकर कडून धमाका पाहायला मिळतोय, ब्लास्ट पाहायला मिळतोय. पार्थ हळदणकरच्या पहिल्याच बॉलवरती इथे धमाका केलाय विकी मुंबईकर. मुंबईहून दाखल झालेला हा मुंबईकर रत्ननगरीमध्ये दाखल होतोय आणि यावेळी पार्थ हळदणकरच्या पहिल्याच बॉलवरती स्वार झालाय. बॉलला दबडले सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरकले आणि पोहोचले ते 29 या अंकावरती. आणि अशाच प्रकारचं आक्रमण इथे होणं आवश्यक आहे. रोहन 11 खालच्या संघाला 50+, 60+ धावसंख्या जर इथे उभारली गेली तर मात्र एक चांगली मॅच पाहायला मिळेल. यावेळी आणखीन एक दमदार फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय परंतु असफल ठरतोय. बॉल गॅदर करू शकला नाही. झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो असफल ठरला. बॉलने फसवलं आणि सीमारेषा गाठली. चौकार इथे पाहायला मिळेल. धावसंख्या 33 या अंकावरती पोहोचले. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले. एक ऑन साईडला खेळला गेलेला षटकार आणि त्यानंतर ऑफ साईडला खेळला गेलेला हा चौकार इथे पाहायला मिळतोय. शानदार फलंदाजी यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला विकी मुंबईकर याची. फुल टॉस चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक एक्स्ट्रा स्वरूपात रन मिळते आणि 1+1 2 धावा इथे मिळतील कारण डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. वाईड +1 2 धावा. धावसंख्या 35 रन 35 या अंकावरती जाऊन पोहोचते. दबावाखाली आला यावेळी पार्थ हळदणकर कारण विकी मुंबईकरने चढवलेलं आक्रमण आणि एक चांगलं फुटवर्क आहे. शफल होऊन खेळताना पाहायला मिळालं तो विकी. राईट हँड राऊंड दी विकेट. भरकटलाय. दबावाखाली गोलंदाजी करतोय त्यामुळे दिशा इथे थोडीशी खराब पाहायला मिळाली. ऑफस्टीच्या खूपच बाहेर फेकला गेलेला बॉल पंचाने लगातार इथे दंडित केलंय. 1 रन आणखी जोडली जाते एक्स्ट्रा स्वरूपात. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 36 या अंकावरती. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 11 धाव्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या परंतु त्यानंतर नाना आणि इथे विकी दमखम दाखवतोय, दमदार कामगिरी करतोय. नानाने संयम दाखवलाय परंतु तो सल्फर डॉगसाठी पेटण्यासाठीही सज्ज होईल. पुढील चेंडू परफेक्ट यॉर्क आहे परंतु तेवढा दमदार फटका खेळाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. बॉल गॅदर करतोय. 1 रन इथे मिळेल. स्ट्रायकिंग एंडला येईल प्रथमेश पवार जिच्या बॅटमधनं झाले 2 वार. बॉल गेले सीमारेषा पार. षटकार ठोकलेत परंतु उर्वरित 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने खेळ प्रथमेशच्या माध्यमातून इथे होईल ते टीमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण याची बॅट चौकार षटकारांची भाषा बोलणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. फायटिंग स्कोर कारण समोरच्या संघामध्ये बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिली तर मुंबईचे सितारे, सिंधुदुर्गचे सितारे आहेत आणि नुकताच टचमध्ये असलेला बबल नाईक ही समोरच्या टीममध्ये आहे. फुल टॉस चेंडू खराब इथे पाहायला मिळतोय. वाईड प्लस बाईकच्या स्वरूपात 1 एकूण 2 धावा इथे मिळतील. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन त्यामुळे टप्प्यामध्ये वारंवार बदल करावा लागत असतो आणि यावेळी राईट हँडेड फलंदाज आला पण सुरुवात करताना विकी मुंबईकर खेळत होता आणि त्यामुळे टप्पा बदलण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा बदलली गेली. हो यावेळी चेंडूचा लाजवाब पाहायला मिळतोय. गुड लेंथवरचा बॉल होता. बाउन्स इथे विशेष पाहायला मिळाला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. नाना थोडासा निराश असेल कारण त्याने प्रयत्न केले होते परंतु बॉलला जो बाउन्स अपेक्षित होता तो इथे मिळाला नाही. यावेळी लेग स्टिकच्या बाहेर आहे परंतु यष्ट्यांवरती गेलाय वाटतं बॉल त्यामुळे पंचांवरती कोणताही परिणाम इथे झालेला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. खूप वेळानंतर पार्थ हळदणकरच्या माध्यमातून आलेला हा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. यस याही वेळी ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडलाच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे.
ऑफसाईडच्या बॉलला ऑनसाईडला येऊन खेळण्याचा इरादा प्रथमेश पवारने इथे केला होता, परंतु सलग आलेले 2 डॉट चेंडू आणि दरम्यान षटक क्रमांक समाप्त झालाय ते 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर रोहरी 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या 39 रन, 3 गडी बाद 39. दोन षटकं फेकले ते ओमकार ताळमळे याने. 2 षटकांमध्ये धावा फक्त त्यांनी खर्च केल्या त्या 13 आणि 1 विकेटही प्राप्त केले. परंतु इथे स्वप्नील शिरदणकरची चर्चा होईल. 2 धावा देऊन 2 विकेट प्राप्त केल्या, परंतु महागडा ठरलाय तो पार्थ हळदणकर ज्याने 16 धावा इथे खर्च केल्या आहेत. रोहित बालेरावने फेकलेले 1 षटक ज्यामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचं षटक बॉलिंग मार्कवरती ते सज्ज. परफेक्ट यॉर्कर विकी खोदून काढण्याचा प्रयत्न इथे करताना दिसलाय, परंतु यावेळी काय घडलंय, यष्टांचा वेध घेतलाय. थर्ड एम्पायरची मदत जरूर इथे घेतली जाईल. अचूकता दाखवतोय, अचूकता दाखवले. यष्टांचा परफेक्ट घेतला गेलेला वेध इथे पाहायला मिळालाय. जोरदार अपील इथे झाले आणि तिसऱ्या अंपायरची मदत इथे घेतली जाते. विकी मुंबईकर याच्या चेहऱ्यावरती थोडीशी निराशा, परंतु थर्ड एम्पायरच्या माध्यमातून येणारा निर्णय आणि त्याची पाहिली जाते ती वाट. 1 रन घेण्यासाठी केला गेलेला प्रयत्न, कारण नाना स्ट्राईक एंडला येणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं आणि एक बॉल एक रन इथे महत्त्वाची होती. त्यामुळे प्रत्येक बॉलमध्ये रन कशी बनेल या दृष्टिकोनातून प्रयत्न इथे करायचा होता. यस, रन आउट करार केला जातोय. विकी मुंबईकर डगआउटच्या दिशेने परतेल. एक चिकी रन घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, कॉल दिला गेला नानाने, परंतु तेवढी चपळता इथे पाहायला मिळाली नाही, कारण भन्नाट गतीने फेकला गेलेला परफेक्ट यॉर्क होता. प्रॉपरली खेळू शकला नव्हता तो विकी मुंबईकर. बॅटवरती आदळलेला बॉल आणि त्याच दरम्यान दिला गेलेला कॉल. नाना स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. उर्वरित 5 चेंडूंचा सामना करण्यासाठी तो इथे सज्ज होईल. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ते 39 रन. चांगलं ब्लॉक केलं गेलं, अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाले साईबाबा 11 कचरे संघाची. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य ठरवलाय तो ओमकार तारमाळे, त्याचबरोबर रोहित बालेराव आणि त्यानंतर स्वप्नील शिरदणकर या 3 गोलंदाजींनी दर्जेदार गोलंदाजीचा नमुना इथे पेश केलाय. स्वप्नील शिरदणकर शेवटच्या षटकातील 5 चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. समोर आहे तो यावेळी प्रथमेश पवार. नॉन स्ट्रायकिंगला स्मिथ शिवलकर. ओहो, याही वेळी चांगला बाउन्स आहे. वारंवार ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि त्या बॅटने करायचं इथे वार. तुम्ही येत आहेत ते इथे डॉट बॉल. दर्जेदार गोलंदाजी, चांगली बॉलला हाईट इथे मेंटेन केली जाते आणि ज्या पद्धतीने प्रथमेश खेळतोय त्या फलंदाजीचा अंदाज घेऊन जज करून फेकली जाणारी ही गोलंदाजी आहे. टप्पा शानदार मेंटेन केला गेलाय. बॉलची हाईट ही अतिशय लाजवाब इथे राखली गेली आणि प्रथमेश पवारला इथे रोखलं गेलंय. फ्री हँडली फलंदाजी तो करू शकला नाही आहे. यावेळी ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट येतोय, लॉंग ऑफला आहे क्षेत्ररक्षक. ओमकार बॉल फील्ड करेल, थ्रो करेल, तद्वर घेतली जाईल ती 1 रन. धावसंख्या स्कोर कार्डवरती 40 धावा. साईबाबा 11 कचरे संघाच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी, एक तगडं आव्हान यावेळी उभं केलं गेलंय ते रोहन 11 खालच्या अळी संघासमोर. कारण बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर बेस्ट ऑफ 4 प्रथमेश पवार, त्याचबरोबर विजय पवार, दत्तप्रसाद सावंत, विकी मुंबईकर हे 4 आयकॉन खेळाडू. आणि त्यानंतर इथे मात्र थोडासा फुलटॉ चेंडू, परंतु निराशा आहे क्षेत्ररक्षकाकडून. इथे निराशा पाहायला मिळते. 1 बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. झेल घेण्याचा प्रयत्न, निसटलेला झेल आणि बॉल मात्र गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. त्यामुळे मिळतील इथे 4 धावा. चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 44 रन 44. कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला, अंतिम क्षणी झेल इथे मात्र हातातून निसटला, परंतु सीमारेषा बॉलने गाठली. त्यामुळे मिळालेल्या या 4 धावा आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो. कशा पद्धतीने झेल निसटलाय, कशा पद्धतीने संघाच्या खात्यामध्ये चौकार जोडला गेलाय. स्वप्नील आकुड्डप्पा पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळतोय. 1 बॉल सीमारेषे पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. आवश्यकता होती मोठ्या फटक्यांची. निसटलेला झेल आणि त्यानंतर ठोकलेला हा चौकार.
जखमेवरती मीठ चोळावं ना तसं इथे मात्र चौकार चोळलाय सोडलेल्या झेलावरती. अतिशय शानदार अशी फटकेबाजी इथे म्हणावी लागेल या फलंदाजाकडून. स्मिथ शिवलकर धावसंख्या 48 लोकल बॉय आणि त्यानंतर पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे लॉंग ऑनच्या दिशेने. थोडीशी गफलत क्षेत्ररक्षणामध्ये स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो आणि इथे मिळतात त्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 50. स्मिथ शिवलकर रत्नागिरीचं लोकल बॉय अंडरआर्म क्रिकेट ओरम क्रिकेट टेनिस क्रिकेट आणि क्रिकेटच्या या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आपण पाहत आलोय. तोच रत्नागिरीचा लोकल बॉय जयभेरी मुरुगवाडा संघाकडून खेळणारा हा खेळाडू या मैदानामध्ये रोहन 11 खालचाळी संघासोबत तो खेळतोय आणि अतिशय दर्जेदार खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं. नाबाद खेळी प्रथमेश पवारीची इथे पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 10 धावांची दमदार कामगिरी करणारा स्मिथ शिवलकर. शेवटच्या 3 चेंडूमध्ये केले गेलेले वार आणि त्यामध्ये निसटला गेलेला झेल त्याचा उचललेला फायदा स्मिथ शिवलकरने. त्यामुळे एक सन्मानजनक स्कोर इथे आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतं. म्हणजे 50 धावा 51 धावांचं लक्ष रोहन 11 खालचाळी संघासोबत ठेवलं गेलंय. टॉस जिंकला होता साई बाबा 11 कचरे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अतिशय दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार त्याचबरोबर रोहित भालेराव स्वप्नीलचं पहिलं षटक लाजवाब फार थोडासा महागडा ठरला परंतु शेवटच्या षटकामध्येही स्वप्नील शेजारकर इथे महागडा ठरला आहे. त्यामुळे धावसंख्या स्कोर कार्डवरती 50-51 धावांचं लक्ष रोहन 11 खालचाळी संघ 36 चेंडू आणि 51 धावा. आणि प्रथमेश पवार 14 चेंडूंचा त्याने सामना केला. 17 धावा आपल्या संघासाठी त्याने बनवल्या आणि नाबाद खेळी प्रथमेश पवारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले. यानंतर आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने जिथे आपल्यासोबत जोडले जातील भक्तनिवास गणपतीपुळे विरुद्ध केदारनाथ गोवळकोट. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्सच्या दिशेने उपस्थित राहतील. भक्तनिवास गणपतीपुळे केदारनाथ गोवळकोट दोन्ही संघांनी आपली प्लेइंग लिस्ट इथे जमा करायची आणि कर्णधार आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. आपण पाहतोय जय भैरव चषक 2025चं पर्व. चौथी रजनी आणि चौथ्या रजनीमध्ये सुरू होणारा पहिला सामना. टॉस जिंकला साई बाबा 11 कचरे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अतिशय धमाकेदार गोलंदाजी ते म्हणावी लागेल. लाजवाब गोलंदाजीचा नमुना पेश केलाय ओमकार आणि त्याचबरोबर रोहित भालेराव यांच्या माध्यमातून केली गेलेली सुरुवात. पॉवर प्लेची 3 षटकं अतिशय दर्जेदार पद्धतीने हाताळली गेली. त्यामुळे 50 धावांपर्यंत रोखलं गेलंय. ते यावेळी रोहन 11 खालचाळी संघाला 51 धावांचं लक्ष. आणि यानंतर सुरू होणार दुसरा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. भक्तनिवास गणपतीपुळे विरुद्ध केदारनाथ गोवळकोट. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. भक्तनिवास गणपतीपुळे यस भक्तनिवास गणपतीपुळे संघनायक सूरज भुते. त्याचबरोबर केदारनाथ गोवळकोट हनीफ रुमानी यांचा हा संघ इथे दाखल झालाय. आणि यावेळी टॉस या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय बंटीकीर यांच्या हस्ते इथे केला जाईल. पाहायचंय टॉसचा बॉस कोण ठरतोय. बंटीकीर यांच्या माध्यमातून टॉस इथे उडवला गेलाय आणि विजयी ठरलाय तो यावेळी केदारनाथ गोवळकोट संघ. आणि सर आपण टॉसचे बॉस ठरले जातात काय असेल निर्णय. प्रथम गोलंदाजी करणार. परंतु इथे आम्ही आतापर्यंत पहिल्या रजनीपासून आजच्या रजनीपर्यंत पाहतोय जो संघ टॉस जिंकतोय तो प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. आणि आपलं या पाठीमागे काय प्लॅनिंग आहे. नाही आम्ही कायमच चेस करतो का चेस करायला आवडतो त्याच्यासाठी आम्ही बाकी काय असं प्लॅनिंग असं काही नाही आहे.
यस, प्रत्येक स्पर्धेमध्ये टॉस जिंकल्यानंतर आपण धावांचा पाठलाग करतो आणि आतापर्यंत जे काही यश मिळवले ते धावांचा पाठलाग करत असताना मिळवले असं मत यावेळी केदारनाथ गोळकट संघाचे संघटक यांनी इथे व्यक्त केले. परंतु यावेळी प्रथम फलंदाजी करण्याची संधी इथे आपल्या संघाला मिळते. नक्कीच प्रथम फलंदाजी करताना जास्तीत जास्त धावांचा आम्ही पाठलाग करायचा प्रयत्न करू. यात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न गणपती पै संघाकडून केला जाईल असा दावा त्यांनी केलाय. पाहूया काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ यानंतरचा सामना जिंकणार. परंतु दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया आणि कॉम्बॉक्सच्या दिशेने वळूया. धन्यवाद बंटी सर, खूप खूप धन्यवाद. एकावन्न धावांचं लक्ष. सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला बबल नाईक, नॉन स्ट्राईक एंडला सुमित हळदणकर आणि विजय पवार. पहिला बॉल वाईट लाईन यॉर्क फेकायचा होता परंतु वाईट लाईनच्या बाहेर जातोय बॉल. पंचांचा समांतर हातामध्ये आलेला इशारा आणि पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपात धाव देऊन जातोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवरबाज गोलंदाजी ते करणं आवश्यक आहे कारण स्कोर कार्डवरती धावा कमी आहेत. 50 धावा बनवल्यात. 51 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेले आणि यानंतर यावी लाजवाब डिलिव्हरी आहे. तो क्रॅकिंग डिलिव्हरी ते आपण म्हणू शकतो. काय ती गती पाहायला मिळाली. ब्लॅक होलला टार्गेट करण्याचा या इथे इरादा होता या गोलंदाजाचा. वेगवान चेंडू, ताकद आणि गोलंदाज टप्पा पडल्यानंतर बॉलला देतो इथे चांगली हरकत. तर मी आलेला हा डॉट बॉल आहे. उत्तराला प्रत्युत्तर, वार केला की पलटवार हा होणारच आहे परंतु तो कोण करणार हा आम्हाला पडलेला प्रश्न आणि या प्रश्नाचं शोधायचं आपल्याला उत्तर. याही वेळी ब्लॉक होला. यावेळी अतिशय अप्रतिम डिलिव्हरी आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला आहे. खूप वेगवान चेंडू ते पाहायला मिळतोय. राजधानी एक्सप्रेसपेक्षाही जास्त गती या बॉलला पाहायला मिळाली. बबल नाईक साठी सरप्राईज डिलिव्हरी आणि हा गोलंदाजी सरप्राईज इथे निर्माण करतोय. अचंबित करणारी गोलंदाजी आहे. अचंबित करणारी त्याची गती आहे. सलग फेकले गेलेले अप्रतिम यॉर्क परंतु यावेळी आखूड टप्पा होता. ऑन साईडला बिरकवू देण्याचा प्रयत्न परंतु गती एवढी होती की मिस करतोय बॉलला. निर्धाव चेंडू ते पाहायला मिळेल. सलग आलेले 3 चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू जरूर मी स्वैर फेकला परंतु कमबॅक करून देताना तो पाहायला मिळतोय. दिले गेलेले एक्स्ट्रा रन परंतु त्यानंतर आलेले 3 डॉट बॉल. मुंबईला बिलॉंग करणारा खेळाडू, आयकॉन खेळाडू विजय पवार आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी परफेक्ट लाईन लेंथमध्ये गोलंदाजी करताना इथे दिसतोय. पुढील चेंडू यावी लेग स्टिकच्या बाहेर राहतोय. त्यामुळे पंच इथे दंडित करतील. व्हाईट बॉलच्या स्वरूपात मिळेल ती 1 रन. निराश असेल आपल्या कामगिरीवरती कारण इथे टोला टार्गेट करण्याचा विचार होता आणि तो प्रयत्न इथे केला गेला परंतु थोडासा शफल झालेला पाहायला मिळतोय तो बबल आणि त्यामुळे मिळालेला हा वाईट बॉल. संघाची धावसंख्या 2. षटक क्रमांक पहिलं इथे प्रगती पथावर आहे. यावेळी गुड लेंथवरून भन्नाट वेग दिला गेलाय. चांगला बाउन्स इथे पाहायला मिळतोय. वारंवार अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा बबल नाईकचा आणि लगातार आलेले इथे डॉट बॉल दबाव निर्माण करून जातील फलंदाजावरती परंतु मैदानाच्या आतमध्ये टिकून राहून ही धावा बनवल्या जाऊ शकतात. सिंगल धावांवरतीही हा सामना बनवला जाऊ शकतो परंतु त्यासाठी संयम आणि नियंत्रण आणि तेवढीच दर्जेदार फलंदाजी पेश करणं आवश्यक आहे. परंतु यावेळी घुमवलाय, फिरवलाय आणि दवडलाय कुठे तर सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. बबल गोलंदाजाला कलेल का हातबल
पाहावं लागेल, परंतु यावेळी फटका लाजवाब होता, शानदार पाहायला मिळाला. काय बॉडी टर्न केली, बॉल काय वळून दिलाय, भिरकवून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या आर पार षटकार. सिंधुदुर्गचा हा धुरंधर खेळाडू आहे. ज्याप्रमाणे दाजी नाईक फलंदाजी करतो त्याचप्रमाणे बबल नाईक ही रात्रीचं खेळ चालेमध्ये अण्णा नाईक आणि मैदानाच्या आतमध्ये बबल नाईक. ओहो, याही वेळी वेगवान चेंडू होता, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर राहिलाय बॉल. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपात मिळालेली 1 रन. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते. जी सुरुवात अपेक्षित आहे पॉवर प्लेमध्ये, ज्या पद्धतीने फलंदाजी अपेक्षित आहे, एखादा मोठा फटका जो अपेक्षित होता तो इथे मिळालाय. तर मी थोडंसं संयम दाखवून इथे डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न बबल करेल का पाहणं गरजेचं आहे. फेकला तर हा बॉल आहे. यस, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, बॉलवरती येतोय, फील्ड करतोय, तोपर्यंत घेतली जाते ती 1 रन. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त. धावसंख्या पाहायला मिळते ती 10. अजून 41 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असेल 30 चेंडू आणि 41 धावा. परंतु यावेळी जर आपण विचार केला तर साईबाबा 11 कचरे संघाकडून एक चांगली सुरुवात, कारण बबलच्या बॅटमधनं पॉवर प्लेमध्ये ठोकला गेलेला षटकार आणि त्यावेळी जो धावांचा पाठलाग करताना जी रन रेट आहे, रिक्वायर्ड रन रेट आहे, ते मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न यावेळी बबल नाईकच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. विजय पवार मुंबईला बिलॉंग करणारा खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलेलं पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिले काही चेंडू अतिशय दर्जेदार पाहायला मिळाले. व्हाईट बॉलने सुरुवात केली, परंतु त्यानंतर आलेले 3 डॉट बॉल. परंतु त्यानंतर मात्र एक छोटासा मिस केला गेलेला टप्पा आणि त्याचा घेतला गेलेला ॲडव्हान्टेज बबल नाईकच्या माध्यमातून आणि आलेला मोठा फटका 6 धावांचा. त्यामुळे स्कोअर कार्ड इथे चांगलं जम्प घेताना पाहायला मिळाला. पहिलं षटक इथे संपन्न झाले. धावसंख्या 10. स्ट्रायकिंग एंडला बबल आणि बॉलिंग मार्गमध्ये सूरज वागदरे, लोकल बॉय या क्रीडांगणाच्या हा बेताज बादशाह राहिलाय. गोलंदाजीच्याही माध्यमातून याने अनेक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी तो स्वतःवरती इथे घेतोय आणि तो इथे रनिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला सिंधुदुर्गचा आक्रमक खेळाडू, सिंधुदुर्गचा ब्लास्ट बबल नाईक सज्ज होईल. 51 धावांचा पाठलाग चाललाय. धावा बनवल्या गेल्या त्या 10. आकुटपा पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फटका चुकलाय. मितवा आहे तिथे, करत नाहीये चूक, पकडतोय झेल आणि इथे संपतोय बबल नाईकचा खेळ. बबल नाईक यावेळी डगआउटच्या दिशेने परतेल. सूरज 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 मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फेकला गेलेला हा बॉल पॉइंट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा होता इथे विचार, परंतु यावेळी पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायरची दाद इथे मागितली जाते. ओव्हर स्टेपिंगचा आहे का हा बॉल ते पाहायचा आहे. इथे जर जीवदान मिळालं बबलला तर बबल मात्र इथे गोलंदाजाला हातबल करताना पाहायला मिळेल. क्षमता आहे त्या खेळाडूकडे, परंतु इथे जर यश मिळालं तर कमबॅक ठरणार आहे. रोहन 11 खालच्या संघासाठी चर्चा चालले, बातचीत चालले, थोडंसं आनंदाचं वातावरण जरूर टीम मीटिंगमध्ये पाहायला मिळते. सूरजचं लक्ष आहे ते थर्ड एम्पायरच्या निर्णयाकडे, कारण इथे त्याने विकेट मिळवले, कॅच घेतली गेले, मितवाच्या माध्यमातून पकडले गेले कॅच. वेल जज तो पाहायला मिळालाय. आजच्या रजनीला पहिला सामना 51 धावांचं लक्ष आहे साईबाबा कचरे संघासमोर. सुरुवात चांगली झाली. पॉवर प्लेमध्ये बनवल्या गेल्या त्या 10 धावा, ज्यामध्ये बबल नाईकच्या बॅटमध्ये निघालेले एक षटकार इथे आपण पाहिलंय, परंतु दुसऱ्या षटकामधील फेअर डिलिव्हरी, त्यामुळे बबल नाईकला डगआउटच्या दिशेने माघारी परतावं लागेल. परंतु सूरजच्या आणि मितवाचं इथे चर्चा होणार आहे. दोन्हीही लोकल बॉईज आहेत आणि सूरजने मात्र या क्रीडांगणावरती अनेक वर्ष दवडलेत, त्यामुळे त्याच्या माध्यमातून फेकला गेलेला हा पहिलाच बॉल कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा इथे इरादा व्यक्त केला होता तो बबल नाईकने,
प्रॉपरली मिडल झाला नाही. मिस टाइम शॉट पाहायला मिळाला. थोडा काळ हवेमध्ये होता. मितवाने वेल जज केलं आणि झेल पकडलंय आणि पबल नाईकला यावेळी डकआउटचा रस्ता दाखवला गेलाय. यावेळी न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. सुहास पवार हा खेळाडू यावेळी क्रीडांगणामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळणार आहे. कॅच पकडल्यानंतर बबल थोडासा निराश आणि निराश चेहऱ्याने तो डगआउटच्या दिशेने परतला, कारण एक संधी होती ती त्याला मैदानाच्या आतमध्ये टिकून राहून हा सामना जिंकून देण्याची, परंतु ती संधी गमावले. मिळणाऱ्या संधीचं सोनंही करता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही प्रयत्न केल्यानंतरही परमेश्वर तुम्हाला साथ देत असतो. म्हणजे प्रयत्न इथे मितवाने केले आणि त्यामुळेच त्याला इथे साथ मिळाली. सूरज पुढचा चेंडू राहुलला टार्गेट करायचा होता. लो फुलटॉस बॅटवरती घेतला गेलाय. ड्राईव्ह केला गेलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाले आणि सूरज वागदेकरकडून स्वतःची एक चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ अचूकता इथे पाहायला मिळते. सूरज वागदरे ऑन दी मार्क. पॉवर प्लेचं दुसरं षटक. राईट ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गती कमी होती. चांगला टप्पा पाहायला मिळाला आहे, परंतु क्षेत्ररक्षणाकडून निराशा पाहायला मिळते. डिक्लेअर झोनमध्ये कॅरी होतोय बॉल. बाईच्या स्वरूपात इथे 1 रन मिळेल. डिक्लेअर. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. सूरजचा आत्मविश्वास जरूर वाढलाय, कारण त्याने महत्वाचा मोहरा इथे गारद केला आणि एक यश मिळाल्यानंतर गोलंदाजाला एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते. परंतु यावेळी मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर ठेवला गेलेला बॉल पाहायला मिळतोय. वाईट स्वरूपात 1 रन. साईबाबा 11 कचरे संघाला इथे मिळेल. 51 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना ही जोडी. हो, यावेळी अंतिम क्षणी स्वतःला रोखलं आणि लेट कट केला. पॉईंटच्या दिशेने चेंडू कॅरी होतोय. क्षेत्ररक्षक आहे आणि तत्वरच सहजपणे प्राप्त केली गेलेली 1 रन. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचेल. पहिलं षटक 10 धावांचं. त्यानंतर सूरज वागदरेने पॉवर प्लेचं दुसरं षटक स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि महत्त्वपूर्ण पहिली विकेट त्याने प्राप्त केली आणि धावसंख्येला रोखण्याचा त्याच्या माध्यमातून झालेला यशस्वी प्रयत्न. मितवाच्या माध्यमातून फिल्डिंग एक चांगली पाहायला मिळाली. वेल जज कॅच पाहायला मिळाला. बेस्ट ऑफ प्लेअर यावेळी सीमारेषेच्या दरम्यान इथे घेतले गेलेत. यष्टीरक्षक म्हणून प्रथमेश यावेळी क्षेत्ररक्षण सजवताना इथे दिसतोय आणि स्ट्रायकिंग एंडला सुमित हळदणकर गोलंदाजीमध्ये मात्र कमाल करू शकला नाहीये. थोडासा महागडा ठरलाय. यस, सुमित हळदणकर बेस्ट बॅट्समन, जयगड गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. पार्थ हळदणकर इथे महागडा ठरला होता, परंतु बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याला ओळखलं जातं तो सुमित हळदणकर यावी स्ट्रायकिंग एंडला. यस, यावी परफेक्ट आहे, लाजवाब आहे, फटका नजाकत बरं आहे. बॉल जातोय सीमारेषेच्या आर पार. शानदार पाहायला मिळतोय. ब्रँडेड सुमित हळदणकरचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत अचूकता आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती ती सूरज याची, परंतु इथे चुकलेला टप्पा आणि टप्प्यामध्ये केला गेलेला कार्यक्रम. सुमित हळदणकर धमाका करताना लाजवाब खडे खडे खेळला गेलेला फटका. वेल टाइम, परफेक्ट मिडल. लो फुल टॉस आहे, सॉफ्ट हँडली खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला आहे, मिड विकेटच्या दिशेने आहे. तुम्ही तुम्हा बॉल फील्ड करेल आणि निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त होतोय. यावेळी दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे समाप्त. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 51 धावांचा पाठलाग करत असताना साईबाबा 11 संघाची धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा.
बॉलिंग मार्कवरती विजय पवार वैयक्तिक दुसरं षटक घेऊन इथे दाखल झालंय. संघाच्या माध्यमातून तिसरं षटक. धावा एक बनवल्या गेल्या त्या 19 आणि आता समीकरण मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 32 धाबा. 24 चेंडूमध्ये 32 धाबांची आवश्यकता असणार आहे. साईबाबा 11 कचरे संघाला स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज होतोय तो सुहास पवार. विजय पवार विरुद्ध सुहास पवार. वेगवान चेंडू खेळण्यास असमर्थ पाहायला मिळालाय तो फलंदाज. डॉट बॉलनी षटकाला सुरुवात करतोय आणि दबाव निर्माण करायचा असेल तर आणखीन 1-2 विकेट जरी ते प्राप्त केल्या गेल्या तर कमबॅक होणार आहे ते रोहन 11 खालच्याळी संघाचा. परंतु त्यासाठी डॉट बॉल ही तेवढेच महत्त्वाचे आहेत, कारण जेवढे डॉट बॉल येतील तेवढं प्रेशर इथे निर्माण केलं जाऊ शकतं, दबाव इथे निर्माण केला जाऊ शकतो आणि जेवढा दबाव वाढेल तेव्हा गोलंदाजाचा प्रभावी वाढताना इथे दिसणार आहे. विजय यस या विचाराकी दाखवले. लेट कट केला गेला होता बॉलला. पॉइंटला बॉल फील्ड केला जातोय 38 सर्कलच्या आतमध्ये. थोडंसं क्लोज असं घेतलं गेलेलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि त्याला अनुसरून फेकला गेलेला बॉल होता. आपण पाहू शकतो गली रिजनमध्ये एक खेळाडू इथे घेतला गेला आहे. पॉईंट कव्हर पॉईंट खूप क्लोजली इथे घेतले जात आहेत आणि एक्स्ट्रा कव्हरला डीपला ठेवलं गेलं आहे. याही वेळी आखूड टप्पा, परंतु लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. तर मी समांतर हातामध्ये आलेला इशारा, वाईटच्या स्वरूपात मिळालेली 1 रन. धावसंख्या 20. 31 धावांची राहते आवश्यकता. 22 चेंडू आणि 31 धावा. अजूनही सामना बनू शकतो. रोहन 11 संघाकडून जर दर्जेदार इथे गोलंदाजी झाली तर कमबॅक इथे होऊ शकतो. पण यावेळी परफेक्ट यॉर्क, जोरदार अपील आहे, जोरदार अपील आहे. यावेळी जोरदार अपील इथे पाहायला मिळते. निराश आहेत खेळाडू, परंतु इथे नॉट आउट करार केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. अप्रतिम फेकला गेलेला बॉल होता. फुलर लेंथ मेंटेन केली गेलेली या लाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. खेळण्यास असमर्थ ठरला होता तो फलंदाज सुहास पवार. पुढील चेंडू यस वाईड लाईन यॉर्क सॉफ्टवेअरने ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. विशेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट बॉल फील्ड केला गेलाय. 1 रन मिळते. स्ट्राईक रोटेट होणं ही तेवढंच गरजेचं राहणार आहे, कारण राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आहे आणि ज्यावेळी अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये राहतं त्यावेळी गोलंदाजावरती खूप दबाव आपल्याला पाहायला मिळत असतो, कारण त्यांना वारंवार लाईन लेन टप्पा इथे बदलायचा असतो आणि त्याचबरोबर फील्ड इथे वारंवार बदलली जात असते. धावसंख्या 21. 1 गडी गमावला आहे. 30 धावांची अजूनही राहील आवश्यकता. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 3रं. विजय पवार वैयक्तिक दुसरं षटक इथे हाताळतोय. संघाकडून 3रं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. साईबाबा 11 कचरे संघाकडून सुरुवात चांगली पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर शेवट कसा होतो तेही महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही सुरुवात कशी केलीत याहीपेक्षा तुम्ही शेवट कसा केलात यावरती संघाचा निकाल अवलंबून असतो. आणि यावेळी मिळालेले डिक्लेअर स्वरूपात 1 रन. कधी कधी सिंगल रन ही तेवढीच महत्त्वाची असते जेवढा महत्त्वाचा चौकार आणि षटकार असतो, कारण जेव्हा धावा कमी असतात आणि वारंवार फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथे सर्वात मोठ्या चुका घडत असतात आणि लगातार विकेट गमावल्या जात असतात. यावेळी आखूड टप्पा होता. चुकलाय फटका. बॅटची एज घेतोय. स्लिपला होता क्षेत्ररक्षक आणि एक चांगली रणनीती फील्डमध्ये पाहायला मिळाली. कॅचिंग पोझिशनला घेतला गेलेला तिथे खेळाडू होता मंदार जोशी. मंदार जोशीने कोणतीही चूक केली नाही. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे आणि त्याला यावेळी सेकंड स्लिपला ठेवलं गेलं होतं आणि यावेळी फील्डची रणनीती आपण जर इथे पाहिली तर लाजबाब. आणि त्यानंतर फेकला गेलेला बॉल थोडीशी गती कमी ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला, जेणेकरून कव्हर पॉईंटला खेळण्याचा तो इरादा इथे करेल आणि इथे फसेल आणि जाळ्यात फसवलंय ते या फलंदाजाला. सुमित हळदणकर यावेळी डगआउटच्या दिशेने परततोय.
दुसरा धक्का इथे बसलाय साईबाबा 11 कचरे संघाला. कमबॅक इथे बनेल का तेही पाहणं आवश्यक असणार आहे, कारण एक एक विकेट इथे महत्त्वाची आणि ज्या विकेट गेले त्यानंतर प्रेशर रिलीज झालेला पाहायला मिळालाय गोलंदाजावरती. स्कोर कार्डवरती धावसंख्या इथे आपण पाहतोय ती 22 रन. चला जास्त वेळ घेऊ नका. रोन 11 कालचाळी संघ जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला विनंती केली जाते. टीम मीटिंगमध्ये चालले बातचीत, कशा पद्धतीने आपण यानंतर इथे खेळलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण गोलंदाजी केली पाहिजे. प्रथमेश पवार त्याचबरोबर सूरज वागदरे आणि गोलंदाज यांच्यामध्ये चालली चर्चा. प्रथमेश आपला अनुभव इथे शेअर करतोय. कुठे टप्पा ठेवायचा आहे, कुठल्या दिशेला बॉल ठेवायचा आहे, कसं इन्व्हाइट कसं करायचं आहे आणि कशा पद्धतीने व्हेरिएशन राखायचं आहे यावरती चर्चा प्रथमेशच्या माध्यमातून इथे जरूर केली जाते. आणि प्रत्येक खेळाडूला तो काही सूचना इथे देताना दिसतोय. फिल्डिंग करणाऱ्याही खेळाडूला तो सूचना देताना इथे पाहायला मिळतो आणि हे महत्त्वपूर्ण आहे, कारण जेव्हा तुम्ही सांघिक खेळ करत असता त्यावेळी संघाची कामगिरी खूप महत्त्वाची असते आणि संघातील प्रत्येक खेळाडू तेवढंच 100% योगदान देणंही आवश्यक असतं आणि ते योगदान इथे जरूर यावेळी संघाच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. विजय पवार बॉलिंग मार्गवरती यशस्वी ठरला तो. षटक तिसरं इथे समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 22. 51 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना साईबाबा 11 कचरे संघ. बॉलिंग मार्गवरती दत्तू सावंत, मॅन फ्रॉम सावर्डाचा हा वेगवान गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर आहे लेफ्ट हँड फलंदाज सुहास पवार, मॅन फ्रॉम मुंबई नगरीतनं दाखल झालाय, स्वप्न नगरीतनं दाखल झालाय तो या रत्ननगरीमध्ये आणि रत्ननगरीमध्ये चाललेला हा जय भैरव चषक 2025चा थरार क्रिकेटचा. दत्तूचा हा बॉल थोडासा बाउन्स होता, पंच केलंय ते स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय 30 यार्ड सर्कलमध्ये आणि इथे येतोय तो डॉट बॉल. चांगला बाउन्स इथे प्राप्त केला होता. तो दत्तू सावंत याने पहिला चेंडू आणि एक बाउन्सर अटेम्प्ट केलाय. शानदार फेकला गेलेला बॉल आणि तेवढाच पण शॉट इथे पाहायला मिळतोय ऑनसाईडच्या दिशेने. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे आणि बॉटम एजवरती आदळतोय. थोडीशी बाहेरची कड घेतली गेली ती बॅटची, त्यामुळे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन मिळेल ती संघाला. मोठा फटका खेळण्याचा चाललाय प्रयत्न, परंतु परफेक्टली मिडल मात्र इथे फटके झालेले पाहायला मिळाले नाही. धावसंख्या 23, 23 रन. लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस इन 4th ओव्हर. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. स्ट्रायकिंग गेला लेफ्ट हँडेड फलंदाज सुहास पवार. दुसऱ्या बाजूला दत्तू सावर्डा चिपळूण. लोकल क्रिकेट त्याचबरोबर जिल्ह्याच्या विविध स्पर्धा आणि मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये याची बहरलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु या रत्ननगरीच्या या क्रीडांगणावरती कालभैरवाच्या या पावन भूमीमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय दत्तू सावंत. ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल. सुहास पवार स्ट्रायकिंग एंडला. परफेक्ट यॉर्क फेकलाय, परंतु तेवढ्या ताकदीने ऑलॉंग द कार्पेट खेळलाय, ड्राईव्ह केलाय, परंतु खराब क्षेत्ररक्षक सूरज बॉल पर्यंत पोहोचला, परंतु हाताचा वापर न करता पायाचा वापर करण्याचा त्याने प्रयत्न केला. बॉल पायावरती आदळला, तो थांबला नाही. बॉल मात्र गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. बॉलचा पाठलाग जरूर इथे केला होता तो सूरजने. परफेक्टली पोचलाही होता, पायाच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न त्याने केला. असफल ठरला तो सूरज आणि सफल ठरला तो मात्र इथे फटका. 4 धावा इथे मिळाल्यात सुहास पवार याला. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 27 या अंकावरती. 24 धावांची आवश्यकता अजूनही इथे राहील. सामना अजूनही बनू शकतो, परंतु त्यासाठी तुमची गोलंदाजी अचूकता, भेदकता आणि आग उखणारा असा चेंडू इथे फेकणं गरजेचं आहे, जेणेकरून विकेट प्राप्त होईल. विकेटसाठी ते प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे.
परफेक्ट यॉर्क आहे, पुन्हा एकदा लाजवाब फटका आहे आणि मिसफिल्ड पाहायला मिळते. वन बॉल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. क्षेत्ररक्षकाने केलं इथे निराश. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीपला पाहायला मिळाला, परंतु यावेळी फटका लाजवाब सजवला होता तो फलंदाजाने. सलग 2 चेंडूवरती लगावले गेलेले 2 चौकार. गोलंदाज निराश असेल फिल्डिंग वरती, कारण त्याने पुरेपूर प्रयत्न केलेत, परंतु यावेळी सहज सोपा रोखला जाईल असं वाटलं होतं बॉल, परंतु ते जे वाटतं ते घडत नाही आणि तेच इथे घडलं नाही. जम्प केलं, बॉल रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल थांबला नाही, तो मैदानाच्या बाहेर गेला. 4 धावा इथे मिळाल्या आणि त्यानंतर आणखीन एक त्याच दिशेने खेळला गेलेला फटका आहे. रिझल्ट सेम आहे. अतिशय दर्जेदार फटकेबाजी करतोय असं जरूर पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. मुंबईचा हा सितारा सुहास पवार करतोय वार, चेंडू दबडतोय सीमा रेषा पार आणि पाहायला मिळतात लगातार 3 चौकार. धावसंख्या 35 रन, 35 या अंकावरती पोहोचले. धावसंख्या 16 धावांची आहे ती आवश्यकता. काही सामना बनवला या खेळाडूने, काय फटकेबाजी केली. ऑफसाईडचा बादशाह बनला हा, कारण तिन्ही फटके मित्रांनो पहा ऑफसाईडला खेळले, वेगवेगळ्या दिशेला खेळलाय, परफेक्ट टाइम करतोय, मिडल करतोय आणि त्याचा रिझल्ट मात्र इथे बेस्ट मिळतोय. यावी ऑन साइडला खेळलाय, डीप मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक, बॉलवरती येईल, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत घेतली जाईल ती सहज सोप्या पद्धतीने. 1 रन. षटक क्रमांक समाप्त होते ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळते 36 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट 7.5 इथे राहील. क्रीडांगणाच्या आतमध्ये चालले ते दमासान युद्ध, परंतु यावेळी हवी ठरले ती फलंदाजी. आणि गोलंदाजी मार्कवरती इथे दाखल होतोय रत्नागिरीचा लोकल बॉल स्मिथ शिवलकर. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वे षटक सामन्याला सेट करून देण्यासाठी त्याला आणलं गेलंय, परंतु यावेळी फटका लाजवाब आहे. विश्वास आहे मनगटावरती, विश्वास आहे स्वतःवरती. याच विश्वासाने खेळला गेलेला फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. सुहास पवार करतो इथे लगातार वार. फलंदाजी सजवले, स्वतःचं सामर्थ्य, स्वतःची नजाकत आणि स्कोर कार्ड मध्ये लगातार आणली गेलेली बरकत. आणि त्यानंतर आणखीन एक क्लासी शॉट स्मिथ शिवलकर वरती चढवला गेला हल्ला. लगातार लगावलेले 2 षटकार आणि त्यामुळे मिळालेला हा धावांचा डल्ला इथे पाहायला मिळतोय. सुहास पवार मुंबई नगरीतनं दाखल झालेला हा खेळाडू, स्वप्न नगरीतनं दाखल झालेला हा खेळाडू आणि आपल्या संघाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करतो इथे फलंदाजी, चढवतो इथे आक्रमण आणि लगावतोय बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या पोहोचले ती यावी 48 या अंकावरती. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आणि हा सामना इथे कोणत्या पद्धतीने समाप्त करेल सुहास पवार. आणि हा षटकार आहे, लगातार 3 षटकार ठोकण्याची किमया केले ती सुहास पवारने. 1 मॅन शो, 1 मॅन आर्वे, लाजवाब फटकेबाजी, कधी ऑन साइड तर कधी ऑफ साइड, दोन्ही साइडचा बादशाह ठरतोय तो मुंबई नगरीचा सितारा सुहास पवार. विजयाचा ठरलाय शिल्पकार. शानदार फलंदाजी, 16 चेंडूंचा केला सामना आणि बनवल्या 34 धावा आणि त्यामध्ये लगातार लगावले गेलेले 3 षटकार पाहायला मिळाले आणि 3 चौकारही लगावलेत. काय दमखम दाखवलंय. साईबाबा 11 कचरे संघ पहिल्या सामन्याचा विजेता ठरतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ओन अँड ओनली मुंबई नगरीचा राजा सुहास पवार.